और कोई कोई यहां से सोचता है, जो यहां से सोचता है वो बस अपना ही चलाता रहता है, लेकिन जो दिल से सोचता है वो उनका हो जाता है, उनकी महिमा ही कुछ अलग है. हे सांगत होते बराच वेळ की पूजनीय महाराज कसे बोलले, कसे आले, काय झाले. कारण आदमी को आदमी मिला तो दो दो बाता, और गधे को गधा मिला तो दो दो नाता. तंबाखू खाणाऱ्याला भेटलं तेच गप्पा मारल, बिड्या फुकणारे तेच गप्पा मारतील. साधूच्या सहवासामध्ये जी माणसं राहतात त्यांचा सहवास, विचार तो हाच असतो. हा योगायोग हो. टोपेवाले बाबा रात्री लगेच 11:30 वाजता मूर्ती हजर, आणि आम्ही डोळे भरून ती मूर्ती पाहिली वरची. तुळस बाबा डोळे भरून मूर्ती पाहिली तर ही मूर्ती ही आमची वैराग्य मूर्ती मालपाणी गुरुजी. ते लगेच रात्री आले. रात्री 5-10 मिनिट ते त्या मूर्तीचं दर्शन घेत. ती मूर्ती नाही, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. बाई तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. ह्या चांदीच्या गुरुपादुका, गुरुचरणम सद्गुरुचरणम, गुरुमहिमा सद्गुरु महिमा अवर्णनीय गुरुमहिमा, या सद्भक्तांनी ती इतकी बोलकी मूर्ती. आता सध्या तिच्यावर काळा कलर आहे, पण ज्या वेळेला आपल्या स्वामी विवेकानंदांसारखा, स्वामी शुकदास माऊलींचं जसं रूप आहे, धोतर शर्ट, ज्या वेळेला तसे रंग दिले जातील ना बाळासाहेब, मी तर रात्री सुद्धा बोललो की तुम्ही जे 4-5 लोक आहेत ना तुम्ही फार भाग्यवान आहात. ज्या वेळेला ते रंग भरले जातील ना त्यावेळेला तुमच्याशी ते बोलतील, आणि ते बोलतात, ते जाणीव करून देतात, एका एका प्रसंगाची जाणीव करून देतात. इथं बसलेल्या प्रत्येकावर पूजनीय स्वामी शुकदास माऊलींची अपार कृपा आहे. मी एका एकाचं जरी वर्णन करायला गेलो तर सगळा दिवस अपुरा पडेल. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग आहे. शिंगणे साहेब, ज्या अवस्थेमध्ये सध्या बसलेले आहेत ना स्वामी शुकदास माऊली, अनादि तू, अनंत तू, अभेद्य तू, ही आरती आपण म्हणता. कदाचित आमच्या भाऊजीचा आवाज हा खालीवर होत असेल, उसमें तो मजा आहे. अनादि अव्यय जगन्नाथ स्वयं प्रकाश सदोखे तेथे, अलक्षा परे परता सांगितसे तोची हा वार्तेला, अतारा अमुपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा. अरे शुकदास म्हणे तो मी खरा, तो मी खरा. हे कितीतरी वेळा मला सांगून गेले, पण तेच म्हणतात या सर्व संतांनी सांगून पाहिले, कोणीच ऐकले नाही कधी. कंटाळून त्यांनी शेवटी मनाला उपदेश केला वारंवार. 11:30 वाजता आमचे डॉक्टर सांबापुरे आले होते वर. बाई आल्या होत्या, ताई. भगवान रामकृष्ण परमहंस असोत, शारदामणी असोत, त्यांचे ठराविक पार्षद आहेत, कृपा करणारे आमचे दयानंद बुवा. मगाशी मी वर पूजनीय महाराजांच्या दर्शनाला गेलो, ती जाणीव झाली. आत जेवण सुरू होतं, नैवेद्य सुरू होतं, तसा दरवाजा बंद, ते थांबलेलं नाही, ते तसंच आहे. त्यामुळे आपल्याला ही प्रेरणा देणारी अनादि तू, अनंत तू ही शक्ती आहे. त्यांनी एक प्रसंग सांगितला होता, मी त्याचा साक्षीदार आहे बऱ्याच गोष्टींचा. पूजनीय महाराज आता ज्या अवस्थेमध्ये बसलेत ना, आपल्याला दररोज ती जाणीव व्हावी म्हणून ही जी मुद्रा लावलेली आहे त्यांनी, स्वामी शुकदास माऊलींनी, त्यांनी एक प्रसंग सांगितला की भारताचा योग काय आहे. योग काय, तुम्ही डिस्कवरी चॅनल जर टीव्हीवर पाहत असाल तर ते लोक एवढी मेहनत घेतात, केंद्रे गुरुजी एवढी मेहनत घेतात की जंगलात राहतील, उपाशी तापाशी राहतील, त्यांना खायला जर काही मिळालं नाही तर त्यांना जे काही गोल साध्य करायचं आहे ना, एखादी शूटिंग घ्यायची असेल त्यांना वाघाची, सिंहाची, ते रात्रंदिवस तिथे राहतील. ते तिकडचे परदेशातले लोक कॅमेरे लावून अगदी स्टेज, पण ते त्यांचं काम करते. त्या नासावाल्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला, हा पूजनीय महाराजांचं किती आगळं वेगळं सोय. एक नासाचा सुद्धा शास्त्रज्ञ पूजनीय महाराजांचं भक्त आहे, आपले बाळासाहेब दराडे.
त्यांनी नासामध्ये काम केलंय. तेजराव महाराज, नासाच्या लोकांना मनामध्ये असा विचार आला की या भारताचा योग काय आहे. आपण जरा हिमालयामध्ये काही साधू असतात, आपण तिथं जाऊन त्यांची शूटिंग करूया, त्यांच्याशी बोलूया. आपल्या षोडशीच्या कीर्तनामध्ये मालपाणी गुरुजी एक हिमालय तपस्वी आले होते. ते होते 70 वर्षाचे, पण दिसत होते 20-25 वर्षाचे. मी स्टेजवर बोललो, मोतीराम दादा स्टेजवर बोललो, यांचं वय काय असेल. त्या हिमालयामध्ये पूजनीय महाराज सांगायचे असे काही तपस्वी आहेत की ते जर का समाधीमधून जागे झाले तर ते विचारतात, अरे विक्रमादित्याचं काय चाललंय, अरे सातवाहन शालिवाहनाचं काय चाललंय. म्हणजे जे राजे हजारो वर्षापूर्वी होऊन गेले त्या राजांचं काय चाललं ते विचारतात. याचा अर्थ ते त्या राजांच्या काळातले योगी आहेत सुखदेवराव, आणि त्यांची समाधी उघडली की ते पुन्हा एकदा कृपेचा असा वर्षाव करतात आणि पुन्हा समाधीस्थ होतात. असे फार प्राचीन प्रचंड साधना करणारे आजही तपस्वी गणगणे साहेब हिमालयात आहेत. त्यांची मुद्रा ही आहे, नासिकाग्रावर दृष्टी. तुम्ही बाकीचं सोडा, या पांडुरंगाचं आम्ही सगळे वारकरी नाव घेतो, करकटावरी ठेवून या त्या पांडुरंग परमात्म्याची दृष्टी सुद्धा नाकावरच आहे. तो उभा आहे 28 युगापासून. हा माझा पांडुरंग शुकदाशी रंग तोची हा पांडुरंग. माझ्या पांडुरंगाची जशी सदाशिवराव जशी दृष्टी आहे तशी माझ्या स्वामी शुकदास माऊलींची. ते म्हणाले की सगळ्या लवाजम्यासह सगळे लोक नासाचे हिमालयामध्ये आले. त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला की हा महात्मा कुठं असेल, तपस्वी कुठं असेल. काही काही तर हाडावर येत नुसते, अस्थिगत प्राण, गदीची ऋषी सारखे काही ऋषी. त्यांना त्या ठिकाणी जायला पूजनीय स्वामी शुकदास माऊली सांगत 4-5